आळूवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 1 वाटी बेसन पीठ हे एका मोठ्या भांड्यात घेऊया। बेसन पिठामध्ये 1 चमचाभर तांदूळाची पिठी मिक्स करून घेऊ। या दोन्ही पिठांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, अगदी थोडासा हिंग, 2 ते 3 चमचे तीळ, चमचाभर ओबडधोबड वाटून घेतलेले धणे, सर्वात महत्त्वाचा आपला चिंच गुळाचा कोळ। पाणी घालून हे पीठ आपण भज्याप्रमाणे भिजवून घेऊया। यानंतर हे पीठ आळूवडीच्या पानांना उलट्या बाजूने आपण लावून घेऊया। या प्रकारे 3-4 पानं उलटे ठेवून आपण हे मिश्रण पानांवर लावून घेऊया। हे मिश्रण व्यवस्थित टोकापर्यंत नीट पसरवून घ्यायचे। यावर अजून एक पान ठेवून आपण ह्यावर पीठ व्यवस्थित पसरवून लावून घेऊया। हा आळूवडीचा रोल आपण 2 पानांचा करू शकतो किंवा 4-5 पानांचा आपल्या मनाप्रमाणे करू शकतो। ही आळूवडी खायला खूपच खुसखुशीत लागते। आता यानंतर हे टोक इकडे दुमडून घेतले, हे टोक इकडे दुमडून घेतले, त्यावर देखील थोड्या प्रमाणामध्ये आळूवडीचे पीठ लावून घेतले। दोन्हीकडचे टोकं एकत्र आणून त्यावर परत आपण थोडे पीठ लावून घ्यायचे आहे। हा फोल्ड आपण कशा प्रकारे केला आहे तुम्ही नीट पाहून घ्या। नंतर ही आळूवडी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची। पानांना फोल्ड न करता आपण अशा प्रकारे रोल देखील करून घेऊ शकतो, असाही छान दिसतो। कुकरमध्ये खाली पाणी ठेवून एका भांड्याला तेल लावून त्यामध्ये हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे। 15 मिनिटे हे रोल वाफवून घ्यायचे आहेत। पूर्णपणे थंड झाल्यावर या रोलच्या वड्या कापून घेऊन तेलामध्ये त्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत। डीप फ्राय न करता या वड्या आपण कमी तेलामध्ये शॅलो फ्राय देखील करू शकतो।